मिलेट्स पासून बनलेले हे जे पदार्थ आहेत ते महाग असतात? असं नाही म्हणता येणार हं, खरं हं. तर. कारण तुम्ही कुठल्याही बाजारातलं जर व्यवस्थित हेल्दी इन्ग्रीडियंट्स वापरलेलं जी गोष्ट घ्यायला गेलात, हं, हं. तर त्याची जी कॉस्ट असते, तेवढी तुम्हाला द्यावी लागते. उदाहरणार्थ आता आम्ही कुकीज बनवतो हं. मिलेट्सपासून. हां. तर याच्यामध्ये आपण काय करतो, की मैदा कुठलाही वापरत नाही. आमच्या एकाही प्रॉडक्टमध्ये मैदा आपण वापरत नाही. हं, हं. तर आपल्याला जे हेल्दी इन्ग्रीडियंट्स वापरावे लागतात. दुसरं असं आहे, की त्यातलं जे बेकरी फॅट आहे, ते हं, आपण हं. वापरत नाही. आपण त्याच्यात देशी घी कुकीज वापरतो. हं, हं, जर हं. तुम्ही प्रीमियम प्रॉडक्ट घेणार असाल, तर मग ती कॉस्ट आपल्याला थोडीशी द्यावी लागते त्याच्यामध्ये. हं, हं. तेवढं फरक आहे. दुसरं जे मिलेट्स आहे, समजा तुम्ही एक वाटीभर जर मिलेट्स घेतलं, तर त्याच्यामध्ये तुमचं 2 ते 3 लोकांचं जेवण होतं. म्हणजे ते खूप फुलतं. म्हणून मी मिलेट्सला नेहमी म्हणते, की हे नॅनो फूड आहे. हं, हं. म्हणजे एक कमी दिसताना ते कमी दिसतं, पण त्याच्यामधले जे पोषण आणि ताकद आहे आणि जे तुमचं फीलिंग आहे हं, हं. जेवल्यानंतर, हां. ते तुमचं खूप मोठं आहे. म्हणजे थोडंसं जरी खाल्लं तरी सुद्धा राइट. पोट भरतं फुल आणि तुम्हाला झाल्यासारखं. पुन्हा-पुन्हा भूक नाही लागणार आणि तुम्हाला ते लाँग फीलिंग देईल. हा त्याच्यातला मेन फरक आहे. म्हणजे लवकर भूक लागणार नाही. राइट.